चैन से सोना है, जाग जाओ। सोलापुरातील रविवार पेठ येथे पैशांच्या कारणावरून मारहाणीत एकाचा मृत्यू तर तिघांवर गुन्हा दाखल। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी सुशीला गोविंद जाधव राहणार रविवार पेठ कुचन प्रशाले शेजारी सोलापूर येथील फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादीचे पती मुलगा किरण असे थांबलेले असताना आरोपीने तिथे येऊन फिर्यादीच्या पतीस आणि मुलाला व्यवहाराचे पैसे देण्यास मी कधी तगवतो असे म्हणून फिर्यादीच्या पतीस आणि मुलगा किरण यास शिवीगाळ करून तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन मारहाण करण्यास सुरुवात केली। या दरम्यान फिर्यादीच्या पतीच्या अंगावरील शर्ट तसेच बनियान फाटले तेव्हा फिर्यादीचे शेजारी राहणारे दीर रमेश किसन जाधव आणि त्यांचा मुलगा सागर यांनी सदर भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली। दरम्यान फिर्यादीच्या गल्लीतील शंकर जाधव यांनी उद्या सकाळी बसून बोलू, आता सगळेजण आपल्या घरी जावा असे सांगितले। तेव्हा फिर्यादीचा मुलगा किरण आणि पती घरासमोर थांबले होते। दरम्यान फिर्यादीच्या पतीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी गाडीने वेगात येऊन फिर्यादीच्या पतीस धडक देऊन जखमी केले। दरम्यान फिर्यादीचे पती खाली पडल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता। छातीत दुखू लागल्याने मार्कंडेय हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी तुळजाराम शंकर जाधव, दीपक शंकर जाधव, बालाजी शंकर जाधव सर्व राहणार सोलापूर यांच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत।